एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकावर गोळीबार करून त्यांना लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना नांदेड शहरातील अष्टविनायक नगरमध्ये भरदिवसा घडली। अष्टविनायक नगरमध्ये राहणारे 68 वर्षीय रवींद्र जोशी यांच्यासोबत हा प्रकार घडला। जोशी मालेगाव रोडवरील SBI बँकेत पेन्शनचे पैसे काढण्यासाठी गेले होते। बँकेतून 40,000 रुपये काढून परत घराकडे परत आले। जोशी हे गेटमध्ये जात असतानाच पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना अडवले। त्यांच्याकडील पैसे त्यांनी हिसकावले। पैसे लुटताना रवींद्र जोशी यांनी प्रतिकार केला। यावेळी रवींद्र जोशी आणि आरोपीची झटापट झाली। आरोपीने बंदुकीच्या 3 गोळ्या यावेळी त्यांच्यावर झाडल्या। यात रवींद्र जोशी यांच्या हाताला 1 आणि पायाला 1 गोळी लागली। तरीही जोशी यांनी हल्लेखोरांचा प्रतिकार केला। हल्लेखोरांच्या हातात मोठा चाकू होता। त्या हल्लेखोराला जोशी यांनी ढकलून खाली पाडले। त्यानंतर तो हल्लेखोर आपल्या साथीदाराच्या स्कूटीवर बसून पसार झाला। जोशी यांचे 40,000 रुपये घेऊन हल्लेखोर पळाले। जोशी यांच्या हातातून आणि पायातून रक्तस्राव झाला। जखमी रवींद्र जोशी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही घटना शेजारी राहणाऱ्या एकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली। घटनास्थळी विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षकांनी भेट दिली। अष्टविनायक नगर भागामध्ये अष्टविनायक नगर कॉलनीमध्ये एका वयस्कर वृद्धावर व्यक्तीवर गोळीबार झाला। त्यांच्या खिशातली काहीतरी रोकड ओढून नेण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये 2 तरुण युवक होते जे स्कूटीवर आले होते ॲक्टिवावर, आणि त्यांनी त्याच्या घरापुढं त्यांच्यावर अंगावर गोळीबार करून त्यांच्या खिशातले पैसे काढून घ्यायचा प्रयत्न केला। त्यांची झटापट झाली आणि त्यामध्ये दरम्यान ते पळून गेले। या ठिकाणी त्यांनी घरापाशी आल्यानंतर त्यांच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला। त्यांनी झटापट केली। त्याच्यामध्ये 3 गोळीबार झाले। 1 हाताला आणि 1 पायाला गोळी लागलेली आहे आणि त्यानंतर ते थोडे जखमी झाले आणि स्कूटीवर आलेले दिसले आम्हाला व्हिडिओमध्ये। त्याच्यामुळे काही काळी तो तणाव होता। त्याच्यानंतर ते पळून गेले। 2 जण होते आणि टोपी होती एकाला। बाकीचं अजून काय आम्हाला कळलं नाही। CCTVमध्ये नाही, एक व्हिडिओ आम्हाला भेटला हे घटना घडताना, त्याच्यामधून हे सगळे दिसत आहे। बुलेटमध्ये तुम्ही आणि विचारा फार लागत असेल तर आपण जाऊ। मी सगळे घरात फिरलो बहारदार थंडगार कडक उन्हाळ्यात थंडीचा अनुभव घ्या। जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट। निसर्गरम्य परिसरात अत्याधुनिक सुविधेसह बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष, बर्थडे, अॅनिव्हर्सरी, फ्रेंड्स पार्टी सेक्शन मध्ये प्रोजेक्टरची सुविधा, प्रशस्त VIP लॉजिंग। जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट। रुचकर जेवण आणि उत्तम सर्व्हिस एकदा अनुभव घ्याच। जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, पूर्णा रोड, नांदेड मरळक रोड, पावडेवाडी बुद्रुक, नांदेड। मोबाईल 9146 62 61 77 आणि 93 22 97 57 22।